नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन आणि आमची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे। आपण पहिले तर जाणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। नंतर आपण जाणार आहोत लोणे काळभोर या ठिकाणी रामदरा शिवालय मंदिर पाहण्यासाठी। तर आता आपण पहिले तर जाऊया दगडूशेठ हलवाई गणपती यांचं दर्शन घेण्यासाठी। मंदिरात आपण पूजेचं साहित्य घेतलंय, दर्शनासाठी रांग लावले। एवढी सुट्टी जरी असली तरी एवढी गर्दी नाहीये, दर्शन एकदम पटापट झालंय। बाहेर आल्यानंतर आपण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं लुक पाहूया आणि इथून आपण निघूया रामदरा टेम्पल पाहण्यासाठी। आम्ही जिथे राहतो तिथून 26 किलोमीटर अंतरावर आहे मंदिर। दुपारचा टाइम आहे, बघूया, ऊन तर कडक आहे आणि मध्येच रस्त्यात आपण थांबलेलो आहोत मिसळ खाण्यासाठी। चमचमीत मिसळ आलेली आहे, मिसळवर मस्त ताव मारूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया। पण मिसळ संपल्यानंतर आपण सोलकढी पिणार आहोत, कारण गरमी खूप आहे बाहेर आणि अगदीच दुपारचे 11 साडे 11 वाजत आलेत। त्यामुळे आपण सोलकढी पिऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया। मिसळ खाऊन झाले, सोलकढी पिलं आणि आपण पुढे आता लोणे काळभोर या ठिकाणी रामदरा मंदिर पाहण्यासाठी जाऊया। हे आपण लोणे काळभोर या गावात एंटर केलेलं आहे। गाव खूप छान आहे, मंदिर परिसरही खूप छान आहे, रस्ते पण छान आहेत आतले। तुम्ही प्रत्येकाने या मंदिराला नक्की भेट द्या। आजपर्यंत रील्समध्येच पाहिलं होतं मंदिर, आज आपण प्रत्यक्षातही बघूया मंदिर कसं आहे ते। मंदिर जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे। मंदिराच्या परिसरात आपण कॅमल पाहिलेला आहे, आपण राईड जाताना करूयात। आणि मंदिरात जाण्यासाठी तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता। बस अगदीच मंदिराच्या गेटपर्यंत आहे आणि बसही येण्यासाठी अगदी सोयीस्कर आहे। मंदिराच्या परिसरात पार्किंगची खूप व्यवस्थित सोय केलेली आहे। परिसर खूप मोठा आहे आणि मंदिराच्या आवारात तर खूपच झाडं लावलेली आहेत आणि व्यवस्था एकदम खूप छान आहे। मंदिर कमिटीने व्यवस्था एकदम छान केलेली आहे। पार्किंगसाठी पण खूप स्पेस आहे, मोठा स्पेस आहे, भरपूर झाडं लावलेली आहेत। सावलीमध्ये आता आपण आपली गाडी लावूया आणि मंदिरामध्ये जाऊया। गाडी आपण पार्क केले, आपण ही अशी पार्किंगची व्यवस्था आहे, मोठी पार्किंग आहे। आज सुट्टी जरी असली तरी एवढी तरी गर्दी जाणवत नाहीये। आता दुपारचे 12:30 वाजत आले, भरपूर ऊन आहे, पण मंदिराच्या आजूबाजूचं क्लायमेट थंड आहे, कारण भरपूर झाडी आहे, तलाव आहे। हे मंदिराचं मेन एंट्रन्स गेट आहे। ओम नमो नारायणाय। आजूबाजूला खूप झाडी असल्यामुळे आणि मंदिर परिसरात हा तलाव असल्यामुळे थंड वातावरण आहे तिथं। जे पूर्ण प्रवासात जो थकवा जाणवला तो इथं आल्यानंतर एकदम मन प्रसन्न करून टाकणारं दृश्य आहे इथे। स्वच्छताही खूप आहे, पण मंदिराची व्यवस्था एकदम छान आहे। डेली पर्यटक भेट देत असतात या मंदिराला। मंदिरामध्ये आत एंट्री केल्यानंतर डाव्या हाताला एक लहान मुलांसाठी मोठा हत्ती ठेवलेला आहे, मुलांना पाहण्यासाठी। स्वच्छताही खूप आहे मंदिराची। आपण मंदिराच्या
मेन गेटच्या इथे जाऊन आलो आहे व तिथे वॉचमॅन जे आहे वॉचमॅन अंकल त्यांनी सांगितलं की आपण आलेलो आहोत 12:30ला आणि 12:30 ते 1 अर्ध्या तासासाठी मंदिर बंद राहणार आहे, कारण आरती असणार आहे 12:30 ते 1. तोपर्यंत आपण मंदिराचा आजूबाजूचा परिसर फिरूया, थोडेफार फोटो काढूया, व्हिडिओ काढूया. झाडं खूप आहेत, मोठी मोठी झाडं आहेत आणि झाडांच्या साईडने व्यवस्थित बसण्यासाठी सिटिंगसाठीची अरेंजमेंट पण व्यवस्थित केलेली आहे. त्यामुळे खूप छान वातावरण आहे. सकाळी आल्यानंतर दिवसभर माणूस सहज इथे आरामात स्पेंड करू शकतो आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. हे आम्हीही थोडीशी व्हिडिओ काढले, फोटोज काढले, मी माझ्यासाठी रील्स काढल्या, शॉर्ट्स काढले, कारण मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवरणारच नाही. खूप मोठी मोठी झाडं आहेत, पक्षी आहेत. झाडं जास्त असल्यामुळे पक्ष्यांचाही छान किलबिलाट होता. हवाही आज खूप होती. मी काढलेले व्हिडिओ. झाडं खूप असल्यामुळे तिथे उन्हाचा एवढा तडाखा जाणवला नाही. छान वाटलं मंदिर. आपल्याला अर्धा तास आहे मंदिर ओपन होण्यासाठी. 12:30 ते 1 मंदिर बंद असणार आहे, त्यामुळं अर्धा तास आपण आता मंदिराचा परिसर थोडा फिरूया, व्हिडिओज काढू, फोटोशूट करूया. इथे व्यवस्थित लिहिलेलं आहे नियमांचे पालन करावे, स्वच्छता राखा. हे आपण अर्धा निम्मा एरिया कव्हर केलेला आहे. इथे बघा खूप मस्त मस्त झाडं लावलेली आहेत आणि झाडांच्या साईडने बसण्याची अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे. बोर्ड लावलेला आहे. मंदिर परिसरात कचरा टाकू नये, नियमांचे पालन करावे आणि अरेंजमेंट खूप छान असल्यामुळे परिसरही स्वच्छ आहे. ही मेन गाभाऱ्यातली मूर्ती पाहिल्यानंतरच मन खूप प्रसन्न झालं. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे मंदिराच्या बाहेरच आपण बसलो थोडा वेळ. आणि लास्ट येताना मंदिराचा एक व्ह्यू, कारण आपण मंदिराचा परिसर आधीच फिरलोय, दर्शनाला वेळ होता त्यामुळे. आणि आता हा लास्ट व्ह्यू आपण कॅप्चर करूया आपल्या मोबाईलमध्ये. आपण पावसाळ्यात पुन्हा एकदा रामदरा मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येऊया, कारण आता उन्हाळा आहे. पावसाळ्यातलाही व्ह्यू अजून याही पेक्षा सुंदर असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. निघता एक छोटासा व्हिडिओ. मंदिरात दर्शन केल्यानंतर मंदिराच्या आवारात म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याचशा मूर्त्या आहेत. खूप छान प्रकारे कलर केलेल्या आणि कोरीव काम केलेल्या मूर्त्या होत्या. खूप सुंदर, खूप पॉझिटिव्ह वाइब्स होत्या. दुपारचा उन्हाचा तडाखा जरी असला तरी मनाला एकदम शांती भेटली. एवढं सुंदर नेचर आणि मंदिर पाहिल्यानंतर. आजपर्यंत फक्त रील्समध्येच मंदिर पाहिलेलं, प्रत्यक्षही खूप सुंदर आहे. गाभाऱ्यातल्या मूर्त्या इतक्या सुंदर अशा सजवलेल्या. आणि हे लास्ट फोटो पिक्स. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.